12 मे 2023 गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील सिद्धपूरमध्ये अचानक प्रत्येक घराच्या नळामधून दुर्गंधयुक्त पाणी येऊ लागतं। सुरुवातीला लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि काही दिवस नाईलाजाने ती घाणेरडं पाणी पित राहतात, पण नंतर अचानक ते पाणी सुद्धा येणं बंद होतं आणि इथूनच एक हादरवणारी घटना समोर येते। जेव्हा पाण्याची तपासणी करण्यासाठी पाईपलाईन उघडली जाते तेव्हा त्याच्या आतून असं काहीतरी निघतं जे त्या परिसरातील हजारो लोकांसाठी सर्वात मोठा धक्का ठरतो। कारण पाईपच्या आत जे मिळालं ते कचरा नव्हता किंवा कोणताही प्राणी नव्हता, तर मानवी शरीराची काही वेगवेगळे अवशेष होते। आणि त्याच वेळी या घटनेचं दुसरं टोक समोर येतं, कारण ठीक काही दिवसांपूर्वीच याच शहरामधून लवीना नावाची एक मुलगी बेपत्ता झाली होती। तिच्या लग्नाला फक्त काही दिवस उरले होते। 7 मे रोजी आपल्या घरातून बाहेर पडली होती, पण त्याच्यानंतर ती कधीच परतली नाही। समोर आलं ते फक्त एक सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यामध्ये लवीना शेवटची दिसली होती। चेहरा झाकलेला, वेगवान पावलाने ती पुढे जात असलेली आणि त्याच्यानंतर काहीच दिसत नाही। आता प्रश्न असा होता की लवीनाचं बेपत्ता होणं आणि पाईपलाईन मध्ये मिळालेले मानवी अवशेष यांचा एकमेकाशी काही संबंध होता का, आणि जर होता तर तो कसा, आणि नसेल तर हे सर्व एकाच वेळी का घडलं, हे तेच प्रकरण आहे जे आजपर्यंत एक मिस्ट्री बनून राहिलं आहे। आजच्या या केसला शक्य तितक्या लक्षपूर्वक ऐका, कदाचित तुमचं मास्टर माइंड ही केस ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर याचं उत्तर देऊ शकेल। नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही बघत आहात गिट्टू क्राईम टॉक। या केसचे तारा जुळतात गुजरातच्या पाटण जिल्ह्यामधील सिद्धपूरशी, आणि इथंच राहायची एक 25 वर्षाची लवीना हारवानी। लवीना एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती जी आपले आई वडील आणि बहिणीसोबत साधं पण शांत आयुष्य जगत होती। ती अभ्यासात खूप हुशार होती, स्वभावाने एकदम शांत आणि घराबाहेर खूप कमी पडायची। आता कुटुंबाच्या नजरेमध्ये ती एक आदर्श मुलगी होती, आणि आता जेव्हा तिचं वय लग्नाचं झालं होतं तेव्हा कुटुंबाने स्थळ पाहण्यास तिला सुरुवात केली। त्याच्यानंतर हा शोध अहमदाबादमध्ये राहणाऱ्या एका मुलावर येऊन थांबला, कारण मुलगा चांगला होता आणि चांगली कमाई सुद्धा तो करत होता। म्हणून लग्नाची तारीख 12 मे 2023 ठरवण्यात आली। लवीनाचं कुटुंब खूप मोकळ्या विचारांचं होतं, त्याच्यामुळे लग्नापूर्वी लवीनाचे प्री वेडिंग शूट करण्यात आलं होतं। हे शूट 2 किंवा 3 मे दरम्यान झालं होतं, आणि याच दरम्यान लवीनाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता। तिला पाहून कोणी म्हणू शकलं नसतं की ती उदास आहे, उलट ती खूप आनंदी दिसत होती। जसजशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तसं तसं घरात पाहुण्यांचं येणं सुद्धा सुरू झालं होतं। पण मग येते 7 मे 2023 ची ती तारीख, अशी तारीख जिने संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाला ग्रहण लावलं आणि लवीनेच्या आयुष्याला अचानक कायमच्या अंधारात ढकललं। 7 मे संध्याकाळी लवीना नेहमीप्रमाणे आपल्या घरातून गुरुद्वारात जाण्यासाठी निघाली। घराबाहेर पडताना तिने कुटुंबाची परवानगी घेतली आणि सांगितलं की ती थोड्या वेळात परत येईल। साधारणपणे तिला गुरुद्वारात जाऊन परत येण्यासाठी अर्धा किंवा 1 तास लागायचा, आणि त्याच वेळी वाटेत लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तिचं शेवटचं फुटेज कैद झालं। संध्याकाळचे 7 वाजले, मग 8 वाजले आणि त्याच्यानंतर 9, पण लवीना काही घरी परतली नव्हती। सुरुवातीला कुटुंबाला वाटलं की कदाचित ती एखाद्या मैत्रिणीला भेटली असेल किंवा गुरुद्वारामध्ये जास्त वेळ घालवत असेल, पण जसा जसा वेळ जात गेला तसतशी अस्वस्थता वाढत गेली। जेव्हा उशीर होतो तेव्हा कुटुंब स्वतः गुरुद्वारात पोहोचतं। तिथे गेल्यावर त्यांना दिसतं की लवीना तिथे अजिबात नाहीये। तेव्हा आसपासच्या लोकांशी चौकशी केली जाते, पण कोणतीही ठोस माहिती समोर येत नाही, आणि असं वाटू लागतं की जणू लवीना अचानक हवेत गायब झाली। मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लवीना घरी परतत नाही तेव्हा हातबल होऊन 8 मे रोजी कुटुंब सिद्धपूर पोलीस स्टेशनला पोहोचलं आणि मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। जेव्हा पोलिसांना सांगितलं जातं की लवीनाचं लग्न 12 मे रोजी होणार होतं, तेव्हा त्यांच्या मनात एक सामान्य विचार येतो की कदाचित मुलगी लग्न टाळण्यासाठी कुठेतरी बाहेर गेली असेल किंवा कोणासोबत पळून गेली असेल। असो, त्याच्यानंतर जेव्हा पोलीस कुटुंबियाची चौकशी करतात तेव्हा कुटुंब स्पष्टपणे सांगते की लवीना तर या लग्नामुळे खूप आनंदी होती, तिचं कोणाशी सुद्धा काही संबंध नव्हते। उलट ती तर जास्तीत जास्त वेळ घरातच राहायची, आणि प्री वेडिंग शूट पासून 7 मे पर्यंत तिचं वागणं एकदम नॅचरल आणि आनंदी होतं। तरी सुद्धा पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत, आणि परिणामी बेपत्ता झाल्यावर तक्रार फाईल्समध्ये पडून राहते। अशाच प्रकारे 7 मे ते 12 मे ही तारीख येते, पण तरीही लवीना ना घरी परतली ना पोलिसांना कोणताही सुगावा मिळाला। आणि त्याच वेळी सिद्धपूरमध्ये एक विचित्र समस्या समोर येऊ लागली। 12 मे सकाळी जसं लोक नळ उघडतात तसा पाण्यातून तीव्र दुर्गंधी येऊ लागते। सुरुवातीला लोकांना वाटलं की कदाचित काही घरांच्या पाईपलाईन मध्ये समस्या असेल, तिथूनच ही दुर्गंधी येत असेल, पण हळूहळू स्पष्ट होतं की संपूर्ण परिसरामध्ये नगरपालिकेच्या पाईपलाईन मधूनच दुर्गंधी आणि घाणेरडं पाणी येत आहे। म्हणजे प्रत्येक घरामध्ये तेच चाललं होतं आता, कारण लोक कपडे धुण्यासाठी
ते पाणी पिण्यापर्यंत वापरत होते, म्हणून त्यांनी त्वरित नगरपालिकेमध्ये तक्रार नोंदवली. पण तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी विशेष काही लक्ष दिलं नाही. इकडे तिकडे कडक उन्हामुळे लोक नाईलाजाने तेच पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी पित राहिले, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. तेव्हा लोकांचा राग खूप अनावर झाला आणि पुन्हा नगरपालिकेमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. जेव्हा दबाव वाढला तेव्हा अधिकारी तपासासाठी मजबूर झाले. तपासात त्यांनी दाखवलं की समस्या फक्त एका विशिष्ट परिसरातच आहे, तर बाकी सिद्धपूरमध्ये पाणी स्वच्छ जात आहे. त्याच्यानंतर औपचारिकता म्हणून पाईपलाईनची वरून तपासणी केली जाते, पण त्यांना कोणतीही गडबड दिसत नव्हती, म्हणून अधिकारी गोष्ट टाळून परत जातात आणि समस्या जशीच तशीच राहते. त्याच्यानंतर पुढचे 4 दिवस तेच दुर्गंधयुक्त पाणी येत राहतं, जे परिसरातील सुमारे 4000 कुटुंब रोजच्या कामासह पिण्यासाठी वापरत होते. पण 16 मे रोजी दुर्गंधयुक्त पाणी येणं बंद होतं. लोक नळ उघडतात, पण पाण्याचं एक सुद्धा थेंब निघत नाही, जणू पूर्णपणे पाणी सुकलं असावं. उन्हाळ्यात पाणी न येणं ही किती मोठी समस्या असते हे तेव्हा सर्वांना समजलं आणि आता पाण्याशिवाय जगणं कठीण होत होतं. याचा परिणाम 1-2 नाही, तर सुमारे 4000 कुटुंबावर होत होता. म्हणूनच लोक एकत्र मिळून नगरपालिकाकडे पोहोचतात आणि आता अधिकाऱ्यांवर दबाव वाढू लागतो. तेव्हा अफाट गर्दीसमोर त्यांची प्रकृती बिघडू लागते. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना परिसरामधील पाईपलाईन पूर्णपणे तपासण्याचे आदेश दिले जातात आणि इथूनच ही घटना सर्वात भयानक वळण घेते. नगरपालिकेचे कर्मचारी जेव्हा मुख्य टाकीजवळ पोहोचले तेव्हा तिथं लोकांची गर्दी जमली होती. म्हणूनच सर्वांना एकच उत्तर हवं होतं, पाणी का येत नाही. याच प्रश्नासोबत कर्मचारी सर्वात आधी टाकीला जोडलेल्या पाईपलाईनची वरून तपासणी करतात, पण तिथं सर्व काही नॉर्मल होतं. ना कुठं लिकेज, ना कुठं मोडतोड. आणि तेव्हा ठरवलं जातं की पाईपलाईन उघडून आता जमिनीच्या आतून पाहिलं जाईल. आणि आत जसा मुख्य पाईप उघडला जातो, तो एक कर्मचारी हात आत टाकतो, तेव्हा त्याच क्षणी त्याला काहीतरी कडक आणि एकदम विचित्र जाणवतं. हे जाणवताच तो थोडा अजून हात आत टाकतो आणि त्या विचित्र गोष्टीला पकडून बाहेर खचतो. पुढच्या क्षणी तिथे किंकाळ्या ऐकू येतात, कारण कर्मचाऱ्याच्या हातामध्ये प्राणी नव्हता की कचरा नव्हता, तर मानवी शरीराचा एक भाग होता, जो खूप दिवसापासून पाण्याच्या पाईपमध्ये अडकला होता. हे दृश्य इतकं भयानक होतं की काही लोक पाहताच मागे सरकले, तिथून निघून गेले आणि अनेकांची तर तब्येत सुद्धा बिघडली. कारण आता सर्वांना हे समजलं होतं की गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पाण्याचा ते वापर करत होते, जे ते पित होते, तेच या गोष्टींच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडे येत होते. आता याच्यानंतर पोलिसांना माहिती दिली जाते आणि पोलीस घटनास्थळी पोहोचून पाईपलाईन मधून तो मृतदेह बाहेर काढतात. पण अवस्था इतकी खराब होती की पाहून सुद्धा ओळखणं अशक्य होतं, कारण ना डोकं होतं ना चेहरा, फक्त शरीराचा खालचा भाग. आणि जेव्हा पाईपलाईनची पुन्हा तपासणी होते त्याचवेळी आतून एक बांगडी देखील मिळते, जी पाहून असा अंदाज लावला जातो की तो कोणत्या तरी महिलेचा असू शकतो. हे समजतात पोलिसांच्या डोक्यामध्ये एक नाव येतं, लवीना हरवानी. हा तीच लवीना जी 7 मे पासून बेपत्ता होती आणि जिचं लग्न 12 मेला होतं. म्हणूनच पोलीस तात्काळ कुटुंबाशी संपर्क साधतात आणि ओळखीसाठी बांगड्या दाखवतात. लवीनाची बहीण ते पाहून स्पष्ट नाकारते की ती तिच्या बहिणीची नाही. आणि आता एकीकडे पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवणे हे खूप मोठं आव्हान होतं आणि दुसरीकडे पाईपलाईन मध्ये अडकलेले बाकीचा भाग काढण्याची चिंता त्यांना सतावत होती. याच्यामुळे परिसरातील लोक नळाचे पाणी पिण्यास नकार देतात, तर पाण्याशिवाय परिस्थिती अधिक बिकट होत होती. तेव्हा तिथल्या लोकांसाठी ठिकठिकाणी टँकर पाठवले जातात आणि याच दरम्यान पोलीस पाईपलाईन मधून बाकीचा भाग काढण्याच्या प्रयत्नात असतात. आणि अशाच प्रकारे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान उभं राहतं, ओळख पटवणं आणि पाईपलाईनची पूर्ण स्वच्छता करणं. पण पाईपलाईन थेट इतक्या सहजतेने साफ केली जाऊ शकत नव्हती. म्हणूनच पोलिसांनी आधी रोबोटिक कॅमेऱ्याची मदत घेण्याचा एक निर्णय घेतला. पण पाईपाचा आकार इतका लहान होता की तो कॅमेरा जास्त आत जाऊ शकला नाही. प्रयत्न सुद्धा अयशस्वी ठरले. मग नगरपालिकेने एक जुनी पद्धत वापरली, म्हणजे जेव्हा पाईपलाईन मध्ये काही अडथळा असतो तेव्हा मुख्य टाकी पाण्याने पूर्ण भरून दाबाने पाणी सोडलं जातं, जेणेकरून आत अडकलेल्या गोष्टी एक्झिट पाईप मधून बाहेर पाडाव्यात. आणि हीच पद्धत इथं सुद्धा वापरली गेली. आणि जसं जसं प्रेशरने पाणी सोडलं गेलं तेव्हाच एका एक्झिट पाईप मधून अचानक 2 पाय बाहेर येतात, तेच पाय ज्यांच्यामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडकला होता. पण अजून सुद्धा ओळखीचा कोणताही पत्ता नव्हता. आणि चिंतेची बाब ही सुद्धा होती की जेव्हा पाणी गाळलं जात होतं तेव्हा त्यात मानवी शरीराचे धागेदोरे मिळत होते. एखादी गोष्ट सडली की ती जशी जंतू सोडते तसं त्यांना जाणवत होतं. त्याच्यानंतर हे अवशेष फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले जातात आणि परिसरातील लोकांना 2-3 दिवस पाणी सुद्धा न वापरण्यास सांगितलं जातं. तेव्हा पाण्याच्या टाकीत आणि पाईपलाईन मध्ये स्वच्छता करण्यासाठी रसायने टाकली जातात आणि 24 तासानंतर पाणी स्वच्छ झाल्यावर नगरपालिका स्वतः पाणी पिण्यासाठी परवानगी देतात. पण आता ते लोक पाणी पिण्यास तयारच नव्हते, कारण लोकांच्या मनात अजून सुद्धा ते भयानक चित्र बसलं होतं. पण नंतर हळूहळू लोक पाण्याचा वापर करू लागतात.
तर पोलीस अजून सुद्धा ओळख पटवण्यात गुंतलेले असतात आणि आता पोलिसांची प्राथमिकता पहिली शंका फक्त लवीनावर स्थिरावते. कारण 7 मे नंतर ना ती घरी परतली होती ना तिचा कोणताही सुगाव लागला होता. म्हणूनच पोलिसांना वाटत होतं की तो अपूर्ण मृतदेह लवीनाचाच असावा. जरी कुटुंबाने बांगड्या पाहून आधीच नकार दिला होता तरी सुद्धा पोलिसांचा संशय तिच्यावरच राहतो. कारण पाण्यात पडून राहिल्यामुळे त्या बांगडीची अवस्था सुद्धा खूप खराब झाली होती आणि कदाचित म्हणूनच ओळख पटवणं कठीण जात असावं. हा विचार करून पोलिसांनी आता आई वडिलांचे DNA सॅम्पल घेतले आणि ते पाईपलाईन मधून मिळालेल्या अवशेषांची मिळवण्याची फॉरेन्सिक लॅबला पाठवलं. आणि जेव्हा लॅबमधून दोन्ही रिपोर्ट समोर येतात तेव्हा एक खूप मोठा धक्कादायक खुलासा होतो. ते दोन्ही DNA सॅम्पल एकच असतात. म्हणजेच पाईपलाईन मध्ये मिळालेली ती दुसरी कोणी नसून लवीनाच होती. आणि इथूनच ही केस सुटण्याऐवजी अजून गुंतागुंतीची होत जाते. आता पोलिसांसमोर एक नाही तर अनेक प्रश्न उभे राहतात ज्यांचं उत्तर ते कधीच शोधू शकत नाहीत. म्हणजेच लवीनाला कोणी मारलं, ती पाईपलाईन पर्यंत कशी पोहोचली, तिनं हे सर्व स्वतःहून केलं का, आणि जर हा तिचा स्वतःचा निर्णय होता, तिने स्वतःला संपवलं का, तर मग पाईपलाईन मध्ये ती वेगवेगळ्या भागामध्ये कशी पोहोचली. याच्यानंतर पोलीस CCTV फुटेज तपासू लागतात या विचाराने की कदाचित काहीतरी मिळेल. तेव्हा याच रस्त्याचे फुटेज तपासलं जातं. तिथून लवीना गुरुद्वाराकडे निघाली होती, ज्याच्यामध्ये लवीना चेहरा झाकून वेगाने पुढे जाताना दिसते. ज्या रस्त्याने ती पुढे जात होती तिथूनच काही अंतरावर शहराला पाणी पुरवठा करणारी ती टाकी देखील होती. पण याच्या काही मिनिटांनंतर दुसरं फुटेज समोर येतं की ज्याच्यामध्ये लवीनाच्या मागे गाडीवर बसलेले तरुण दिसतात. आणि जेव्हा पोलिसांचा संशय त्या दोघांवर जातो पण तरी सुद्धा त्यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळत नाही आणि कोणती सुद्धा थेरी सुद्धा तर्कासह सिद्ध होऊ शकत नाही. पण ज्या परिसरात पाण्याची टाकी होती ती जागा दिवस असो वा रात्र नेहमी शांतच असायची, वसाड असायची एकदम. तिथं कोणी सुद्धा येत जात नसायचं आणि वरून ती टाकी 60 फूट उंच होती. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर चढणं देखील खूप कठीण मानलं जायचं. आणि आता जर मानलं की लवीनाला कोणीतरी लक्ष केलं तर प्रश्न हा होता की तिची बॉडी 60 फूटवर कशी नेली असेल. कारण एका जड शरीराला, ते सुद्धा निर्जीव शरीराला, उंचीवरून घेऊन जाणं इतकं सोपं नाही. म्हणूनच ही थिअरी देखील टिकू शकली नाही आणि आजपर्यंत कोणताही सुगावा याचा मिळाला नाही. पण दुसरा प्रश्न अजून सुद्धा खोल होत गेला की जर लवीनाला कोणी मारलं नव्हतं तर मग टाकीपर्यंत ती कशी पोहोचली. ती स्वतः टाकीत उतरली का, तर ती लग्नामुळे खूप आनंदी होती आणि जर तिला असं करायचंच होतं तर तिने ती टाकी का निवडली. आपण मानून घेतलं की स्वतः टाकीत उडी मारली तर 5 दिवसामध्ये तिचे शरीराचे तुकडे कस काय झाले आणि ती पाईपलाईन पर्यंत कशी पोहोचली. कारण ती जर स्वतः उतरली असेल तर शुद्धीतच असेल, पण 5 दिवसात तिची अवस्था अशी कशी होऊ शकते. या प्रश्नांची उत्तर आज सुद्धा पोलीस शोधत आहे. आणि याच कारणामुळे लवीना हरवण्याची ही कथा आज सुद्धा क्राईम फाईलमध्ये एक डार्क मिस्ट्री बनून राहिली आहे. एक अशी मुलगी जी लग्नाआधी घरातून निघाली खरी पण कधीच परतली नाही. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओला पाहून कमेंट करून नक्की सांगा.